ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। खबर नांदेड़ से है, जहां हिमायतनगर तालुका के कोठा गांव के किसानों ने पैनगंगा नदी में आई बाढ़ जैसी स्थिति के कारण हुई खेती की तबाही को लेकर शासन से आर्थिक मदद की मांग की है। किसानों का कहना है कि ईसापुर धरण से अचानक छोड़े गए अधिक पानी के कारण उनकी जमीनों को भारी नुकसान हुआ है। देखिए ये रिपोर्ट। नांदेड़ जिले के हिमायतनगर तालुका के कोठा गांव के किसानों ने एक निवेदन के माध्यम से बताया कि हाल ही में विदर्भ और मराठवाड़ा क्षेत्र से ईसापुर धरण द्वारा पैनगंगा नदी में छोड़े गए अत्यधिक पानी और भारी बारिश के चलते नदी किनारे उनकी खेती पूरी तरह नष्ट हो गई। खेतों की उपजाऊ मिट्टी बह गई और जगह जगह बड़े बड़े गड्ढे बन गए, जिससे कृषि योग्य भूमि बेकार हो गई है और उनकी आर्थिक स्थिति गंभीर रूप से प्रभावित हुई है। इसलिए किसानों ने शासन से प्रति हेक्टेयर 50,000 की आर्थिक सहायता देने की मांग की है और इसे दिवाली से पहले देने की अपील की है। ये निवेदन हिमायतनगर तहसील कार्यालय में नायब तहसीलदार हायूम पठान को सौंपा गया। इस अवसर पर सिरंजनी गांव के सरपंच प्रतिनिधि पवन करेवाड़ भी उपस्थित थे। जमीन शेती उपयोगी तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात आणि आज आमच्या जमिनीचं अतिवृष्टीमुळे आणि नदीच्या पुरामुळे जे नुकसान झालं आहे आणि ते 1 इंच ते सोडा कोणाकोणाच्या वर 10-10, 20-20 फूट खड्डे पडलेले आहेत। त्या शेतकऱ्यांचं कसं आणि शेतकरी जाऊन भांडणार कोणाला? शेतकरी तुम्ही शासन करते आहात, तुमची जबाबदारी आहे। तुम्ही आतापर्यंत कुठलाही सर्वे केला नाही किंवा शेतकऱ्याच्या शेतात येऊन तुम्ही कोणती पाहणी केली नाही। वरवरचे सर्वे करून आमच्या भागातील जे नदी आणि नाल्याकाठच्या जे शेती आहेत त्यांची पिकं तर वाहून गेलेली आहेत, पिकासोबत तिथली जमीन सुद्धा जमिनीची माती सुद्धा वाहून गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या नुकसानाची भरपाई आता शासन देऊ शकत नाही, पण तरी सुद्धा एक शेतकऱ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने जे पॅकेज जाहीर केलेलंच आहे, पण आजपर्यंत शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही। काही लोकांना जे तुटपुंजे पैसे मिळालेले आहेत। आमची या निवेदनामार्फत शासनाला एक विनंती आहे की मायबाप सरकारने या शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्वांना भरघोस अशी काहीतरी ठोस अशी मदत दिली पाहिजे। ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांच्यासाठी आता आम्ही सरपंच आहोत, आम्हाला शासनाकडून प्रस्ताव मागितले आहेत की जलतारासाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करा। पण अशी वस्तुस्थिती अशी आहे की शेतात जर जाऊन बघितलं तर तिथे मातीच नाही तर तुम्ही जलतारा कसं करणार आहात? आणि शासन याच्यामध्ये मोठी पब्लिसिटी करत आहे की आपण शेतकऱ्यांना 3.5 लाख रुपये ज्यांचं खरडून गेलं आहे त्यांना मदत दिली जाते। पण हे 3.5 लाखाचं जर वर्णन केलं तर याच्यामध्ये 3 लाख रुपये रोजगार हमीच्या माध्यमातून देण्याचं सांगत आहे। एका बाजूला रोजगार हमीची क्रायटेरिया जर लावला तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा काहीच फायदा होणार नाही। तर आमचं सरकार मायबाप जनतेची अशी मागणी आहे सरकारला की सरकारनं ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे त्यांना सरळ सरळ हे रोजगार हमी वगैरे बाजूला ठेवून सरसकट आज दिवाळीच्या पूर्वी 50,000 रुपये हेक्टरी मोबदला द्यावा, त्यांना मदत करावी। आणि शेतकरी आता जगायची शेतकऱ्याची ताकद राहिलेली नाही। शेतकऱ्याला आता लगेच दिवाळी आहे, दिवाळी तर सोडून द्या, आम्ही दिवाळी शेतकऱ्यांची नसते असं मानतो, कर्मचाऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी केली पाहिजे। पण आमच्या शेतकऱ्यांना जगण्यासाठी जे आम्हाला लागणार आहे आता लगेच आमचं रब्बी सीझन लागणार आहे, तर आम्हाला पेरण्याची त्याच्यासाठी खत आणण्यासाठी आमच्याकडे आता पैसे राहिलेले नाहीत। तरी या निवेदनामार्फत सरकारला छोटीशी मागणी आहे की जे तुम्ही पॅकेज जाहीर केलं आहे ते लवकरात लवकर शासनानं दिवाळीपूर्वी आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं, एवढीच माफक अपेक्षा आहे। शासनाने आता सांगितलेलं आहे की जलतारा योजनेमार्फत समजा शासनानं एस्टिमेट करायला सांगितले आहेत की जलतारामधून आणि रोजगार आम्ही रोजगार आम्हाला गरज नाही, आम्ही स्वतः मेहनत करायला सक्षम आहोत। पण शासनाने या गोष्टीचं उत्तर दिलेलं पाहिजे की वाहून गेलेली माती आणायची कुठून? नेमकं शासनाने आम्हाला पैसे जमिनी आमच्या नीट करण्यासाठी पैसे द्यायची आवश्यकता नाही, आम्हाला माती जरी उपलब्ध करून दिली तर आम्ही करू। शासन काय करायला की जे प्रत्यक्ष आम्हाला लागते ते द्यायला तयार नाही। शासनाची द्यायची तयारी खूप आहे, पण जे प्राथमिक लेवलला आम्हाला जे लागते त्याचा अभ्यास कुठेतरी शासन करण्याशी आम्हाला मदत करायला वाटायला। म्हणजे असं व्हायला की आम्हाला दुखायला टोंगळ्याला आणि शासन काय करायला आम्हाला डोसकदुखीचं औषध द्यायला, असं कुठेतरी प्रकार घडत आहे। तर आमची शासनाला एक विनंती आहे की त्यांनी जे शेतकऱ्याला जे आवश्यक आहे ते गोष्ट। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। अब देखना ये होगा कि शासन कोठा गांव के किसानों की इस मांग पर कितनी जल्दी कार्यवाही करता है और क्या दिवाली से पहले इन्हें आर्थिक सहायता मिल पाती है या नहीं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।